एक असे महापुरुष ज्यांना दत्तगुरूंचा अवतार मानलेला आहे आणि ते आहेत गजानन महाराज। तर काय विषय पब्लिक, मी तुमचा सर्वांचा लाडका हर्ष। आज आपण आलेलो आहोत शेगावमध्ये। तर तुम्हाला शेगावमध्ये असलेल्या संत गजानन महाराजच्या मंदिराबद्दलचा इतिहास माहिती आहे का? नसेल माहिती तर काही काळजी करू नका, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्व सांगतो। तर ही गोष्ट आहे 23 फेब्रुवारी 1878 रोजीची। महाराष्ट्रात शेगावमध्ये दोन व्यक्ती होते। एकाचे नाव दामोदर पंत कुलकर्णी आणि दुसऱ्याचे नाव पंकटलाल अग्रवाल। हे दोन्ही रस्त्यांनी चालत होते आणि जवळपास देवीदास नावाच्या व्यक्तीच्या घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता। जसे जेवणाचा कार्यक्रम संपत होता तसं पत्तरवाळ्या घराच्या बाहेर ठेवल्या होत्या आणि दामोदर पंत आणि बंकटलाल अग्रवाल बघतात की एक महान पुरुष त्यांच्या पुष्ट्या पत्तरवाळ्यात जेवण करत होता आणि ते जाऊन विचारतात, तुम्ही मध्ये जाऊन देवीदासला जेवण मागताल तर ते चांगलं जेवण देतील तुम्हाला। तर ते सिद्ध पुरुष म्हणतात, चांगलं जेवण असो किंवा उष्ट जेवण असो, दोन्ही एक समान आहे। पूर्ण सृष्टी ब्रह्माची आहे तर इथल्या कणाकणामध्ये शुद्धता आहे। तेव्हा त्या दोघांना समजतं की हे कोणी महान पुरुषच आहेत आणि ते होते गजानन महाराज। त्यानंतर ते महाराष्ट्राच्या शेगाव मध्ये बसले। त्यानंतर त्यांनी खूप सारे चमत्कार केले, जसे की कोरड्या विहिरीत पाणी, खूप साऱ्या प्राण्याचे मनुष्याचे आजार दूर केले आणि ते दरवेळेस एक मंत्र म्हणायचे। तो मंत्र होता गण गण गणात बोते। या मंत्राचा अर्थ असा होतो की गण म्हणजे विचार, गण म्हणजे जीवत्मय, गणात म्हणजे जीवन ही प्रब्रह्म आहे, बोते म्हणजे कोणाचाही जय जयकार करणं। मग सांगा या ब्लॉग मध्ये शेगावचा इतिहास कसा वाटला आणि तुम्ही कधी शेगावला येणार आहात कमेंट मध्ये नक्की सांगा। तर चला भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये।